शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. हे पहा, ही जी लागण आहे ही मंड्या 517 ही व्हरायटी आहे. आपण आज चर्चा करणार आहोत मंड्या 517 म्हणजे VCF 517 वर्सेस 8632. आता 8632च्या तुलनेत आम्ही 5 रोपं लावलेली आहेत 8632ची पहिल्यांदा एका कोपऱ्यामध्ये. ती तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याची वाढ पाहू शकताय आणि मंड्याची वाढ पाहू शकताय. सगळी खतं सेम चालू आहेत सगळीकडे व्यवस्थित. सगळं फवारण्या सेम चालू आहेत सगळीकडं. पाणी व्यवस्थित सगळीकडे सेम चालू आहे. आणि तुम्ही वाढ दोन्हीमध्ये फरक तुम्ही पाहू शकताय दोन्ही व्हरायटीमध्ये. मंड्या 517 ही व्हरायटी जी आहे शेतकरी मित्रांनो, ही फास्ट वाढणारी आहे, सरळ वाढणारी आहे. मुळाला भरपूर असं जाळं तयार करणारे आहे. म्हणजे मुळं भरपूर खाली पसरतात जमिनीमध्ये आणि त्या कारणामुळं आपण जी टाकलेली खतं आहेत शेतामध्ये ती चांगल्या पद्धतीनं अपटेक करणारी ही व्हरायटी आहे. तुम्हाला मी सजेस्ट करतो ही व्हरायटी तुम्ही 100% लावा. तुमच्या पहिल्यांदा थोड्या क्षेत्रावर तुम्ही लावा आणि रिझल्ट बघा. आणि हा ऊस मोठा झाल्यानंतर कसा येणार आहे हे मी तुम्हाला दरवेळेला दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला मी घेऊन जाणार आहे 8632चं जी 5 रोपं आहेत ती कशी आहेत आणि मंड्याची रोपं कशी आहेत. आता मंड्याची रोपं तुम्ही पाहतच आहात. या क्षेत्राला आम्ही शेणखत टाकलेलं आहे आणि शेणखतचं रिझल्ट बघू शकताय तुम्ही, म्हणजे किती छान आहेत. आणि हा जो प्लॉट आहे या प्लॉटला आम्ही मुळीचं खत टाकलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, या चॅनलला लाईक करा आणि हाईप करा आणि पॉईंट द्या. असं केल्यामुळं हा जो व्हिडिओ आहे यूट्यूब काय करतं, भरपूर शेतकऱ्यांना दाखवतं. त्यामुळं ही जी मी माहिती सांगतोय ती भरपूर शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे. यासाठी तुम्ही हाईप करा आणि पॉईंट द्या. आता मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दाखवतो. 8 दिवसापूर्वी या ऊसाची काय ग्रोथ होती, किती वाढ होती, ती व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सोडतो. ती तुम्ही पाहू शकताय. 15 दिवसापूर्वीची पण लिंक सोडतो आणि 1 महिन्यापूर्वीची पण लिंक सोडतो. तुम्ही 1 महिन्यात किती छान वाढ झालेली आहे, 15 दिवसात किती छान वाढ झालेली आहे आणि 8 दिवसात सुद्धा किती छान वाढ झालेली आहे. ते तिन्ही व्हिडिओ तुम्ही पहा. तुम्हाला मी त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दाखवतो. आणि माझ्या मते आता आम्ही भरपूर व्हरायट्या केल्यात. पहिला 771 केले, 8632 केल्या, त्यानंतर 265 केलेल्या आहे, त्यानंतर 13-3-74 केलेली आहे. पण या सगळ्या टॉप 1 व्हरायटी म्हटलात तर माझ्या मते VCF 517 किंवा मंड्या 517 ह्या व्हरायटीला म्हटलं जातं. ही कर्नाटकची व्हरायटी आहे. तुम्ही पाहू शकता सगळीकडे एकसारखे फोटो आहेत. काळोखी सगळीकडे एकसारखी आहे, पाहू शकताय. ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य पडत नाही. आणि शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हरायटी निवडताना 1 नंबर म्हणजे रोगाला कुठल्याही प्रकारची बळी पडत नाही ही व्हरायटी. आणि फुटवे भरपूर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं फुटव्यांची संख्या जी आहेत ते अतिशय चांगले आहेत. आता आम्ही बाळभरणीसुद्धा करणार आहे. हे आता एक पाणी पाजायचं आहे आणि त्यानंतर वापसा कंडिशन आल्यानंतर बाळभरणी करायची आहे. बाळभरणीसुद्धा करताना काळजी घ्यायची. आता हे पाहू शकताय तुम्ही, आपल्याला प्रत्येक जो ऊसाचं बेट आहे त्यामध्ये 8, 9, 10 असे ऊस पाहिजेत. म्हणजे 10 फुटामध्ये आपल्याला
50 ऊस पाहिजेत. 50 ऊस 10 फुटामध्ये झाले की तुमचे कारखान्याला जाताना 50 ऊस झाले 10 फुटामध्ये की एकरी 45 ते 50,000 ऊस होतात. आणि 50,000 ऊस झाले एकरी, तुम्ही एकरी 50,000 ऊसांचं नियोजन केला तर तुम्हाला एकरी एका ऊसाचं वजन 1 किलो आलं तर 50 टन झाला, 2 किलो आलं तर 100 टन होतो, 3 किलो आलं तर 150 टन होतो. तर हे जे गणित आहे शेतकरी मित्रांनो, आडसाली जो ऊस आपण लावतोय त्या ऊसासाठी 150 टन टार्गेट जे आहे ते बरोबर आहे, कारण त्याला 18 महिने मिळतात. आता आम्ही ही लावलेली आहे, ही 1 जानेवारीला लावलेली आहे, जाणार आहे डिसेंबरच्या आसपास, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाईल किंवा नोव्हेंबरच्या एंडला जाईल. त्यामुळं ही लागण 100% 60 ते 70 टनापर्यंत सहज जाते. तुम्हाला मी सगळं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, याचं वजन किती आहे, काय आहे आलेलं आहे, सगळं तुम्हाला दाखवतो मी नंतर. आता 86-32ची ही आमची विहीर आहे. इथं 86-32ची रोपं आहेत. ही मंड्याची रोपं, ही मंड्याची रोपं पुढची, आणि ही जी आहेत बघू शकताय 1 2 3 4 5 फुटवा झालेला आहे 86-32ला. पण 86-32चं वीक पॉईंट तुम्हाला सांगतो, ही व्हरायटी चांगली आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण मुळाला एवढी घट्ट नाही आहे. 1 नंबर. 2 नंबर म्हणजे याचं तोटा काय आहेत, ही उभा राहत नाही. ह्या व्हरायटीमध्ये उभा राहण्याची क्षमता नाही आहे. याचं कारण काय तर मुळाला ही एकदम वीक आहे, लगेच उंबळून पडतं. त्यामुळे ही व्हरायटी माझ्या मते 86-32 ही व्हरायटीच्या तुलनेत मंड्या 517 टॉप 1 व्हरायटी आहे. आणि तुम्ही मंड्या 517 करायला काय हरकत नाही. आता तुम्हाला मी सगळीकडून दाखवत आलेलो आहे ऊस, त्याकडेला पण दाखवलेला आहे, ह्याकडेला पण दाखवलेला आहे. सगळीकडे एकसारखी वाढ आहे, पाहू शकताय. फुटवे बघा तुम्ही, सगळीकडे कुठेही फुटवे बघा, 7 8 9 10 फुटवे आहेतच, आणि सगळे बोधाच्या वर आलेले आहेत. भरणी करताना एवढं लक्षात घ्या, सगळे कोंब बोधाच्या वर आल्याशिवाय भरणी करतो. कारण कोंब भरणी करताना कोंब मुजले की परत ते कोंब उठत नाहीत, त्याच्यावर माती पडली. त्यामुळं आपल्याला जी संख्या आवश्यक आहे ती प्राप्त होत नाही. आणि संख्या जर का तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी मिळाली नाही की ॲटोमॅटिकच तुमचं टनेज जे आहे ती कमी येते. त्यामुळं मी जे सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करा आणि सक्सेस व्हा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि पॉईंट द्या, आणि मग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.